नमस्कार मंडळी, मी स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. अहो, जेवताना काय करायचं तोंडी लावायला असा जर प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे. खूप सुंदर अशी रेसिपी आहे ही. आणि कैरीची चटणी, त्याची चवही खूप सुंदर लागते. आंबट गोड अशी त्याची चटणीची टेस्ट लागते. खूप भारी होती, भन्नाट रेसिपी होती. तुम्ही पाहू शकता, खूपच छान झालेली आहे आणि पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे. अगदी इतकी सुंदर आणि आंबट गोड ज्याला पदार्थ आवडतात ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उत्तम आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूयात आपण. मस्तपैकी एक अशी कैरी घेतलेली आहे मी. ती कैरी ही तोतापुरी कैरी आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्हाला कोणती जी कैरी भेटेल ती कैरी घ्यायची. ही कैरी जास्त प्रमाणात आंबट नसते म्हणून मी ही कैरी घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती कैरीचा घेऊ शकता तुम्ही. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर आपण ते पाणी टाकून देणार आहोत आणि त्याची साल काढून घेणार आहोत. छान अशी पूर्ण सगळ्या कैरीची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, मी स्वच्छ करून घेतलेली आहे पुसून आणि त्याची साल काढून घेणार आहोत आपण. पूर्ण साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण साल काढून घेतलेली आहे पहा. आणि त्यानंतर आपण ती कट करून घेणार आहोत. त्याचे छोटे छोटेसे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचे आहेत, त्यामुळे याचे छोटे छोटे काप करून घेऊयात आपण. त्यामध्ये असलेली कोय ती पूर्ण काढून घेऊयात आणि छोटे छोटे काप करून घेऊयात. खूप सुंदर होती ही, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि खूप छान होती. पाहू शकता. आणि असे सगळ्या कैरीचे पूर्ण छोटे छोटे काप करून घेऊयात आपण. ज्याला आंबट गोड पदार्थ आवडतात ना, त्यांच्यासाठी तर उत्तम आहे ही आणि खूप टेस्टी लागती. पाहू शकता, अशा पद्धतीने सगळे काप मी करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून ते आपण बारीक वाटून घेणार आहोत. एक मिक्सरचं जार घेऊयात, भांडं घेऊयात एक मिक्सरचं आणि त्यामध्ये ही पूर्ण एक कैरी आपण घालून घेऊयात. आपल्याला गुळाचं प्रमाण हे आपली कैरी कशी आहे त्यानुसार आपल्याला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. म्हणजे ही कैरी खूप आंबट नाही आहे, त्यामुळे मी एकच वाटी एवढासाच गुळ घेतलेला आहे. तर कैरी जशी असेल आंबट किंवा मीडियम किंवा एकदम कमी अशी, तर त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एक वाटी गुळ घालून घेऊयात आपण. त्यानंतर एक चमचा तिखट घालणार आहे. आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे एक चमचा मीठ आहे, तेही आपण घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मीठ घालून घेऊयात. छान हे मिक्सरच्या भांड्यात आपण हे बारीक वाटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं बारीक वाटून झालेलं आहे. तो थोडंसं गूळ आहे मोठा, तर ते काही नाही, ते नंतर विरघळून पण जातं. पण कैरीचे काप हे मात्र खूप बारीक झाले पाहिजे, असेच बारीक झाले पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर झालेली आहे रेसिपी. वाह, भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे. पाहू शकता. आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ, एका बाउलमध्ये काढून घेऊयात ते. छान पाहू शकता. माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत, माझ्या रेसिपी जर त्यांना आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा प्लीज. आणि कमेंट करून पण नक्की सांगा. तुम्ही कमेंट पण करत नाही आहेत, कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशा होत आहेत ते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत का ते पण नक्की मला सांगा. तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी आंबट गोड अशी कैरीची चटणी झालेली आहे. खूप सुंदर, पाहू शकता, खूप छान.